मंडळी, आज आपण करतोय मस्त नाशिक स्टाईल मिसळ. ही मिसळ म्हणजे तर्री मिसळची, त्यानंतर मटकी मिसळ मिक्स, बरोबर दही, चिरलेला कांदा, लिंबू आणि पाव. आणखी काय हवं, अशी मस्त तर्रीवाली मिसळ, म्हणजे नुसती तिखट जाळ नाही बरं, मसालेदार अशी ही मिसळ करण्यासाठी आपण मसालासुद्धा ताजा बनवणार आहे. आणि अशी ही मिसळ कशी बनवायची, चला सुरुवात करूया. तर मी एक 4 ते 5 लोकांसाठी मिसळ बनवते. त्यासाठी 1 वाटी मटकी घेतली होती, त्यामध्ये 1 चमचाभर घातले आपण हरभरे आणि 1 चमचाभर घातले मूग. आता हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, 2 ते 3 पाण्याने पुरेसं पाणी घालायचं आहे आणि 5 ते 6 तास भिजायसाठी ठेवायचं आहे. 5 ते 6 तासांनी बघा आपली मटकी मस्त भिजून आलेली आहे, त्यावर इतर धान्ये छान भिजली गेली आहे. आता याला मोड काढण्यासाठी काय करायचं आहे, पहिले याला 1 पाण्याने धुवून काढायचं आहे, त्याचं पाणी फेकून द्यायचं आहे. त्यानंतर एका कापडात बांधायचं, घट्ट बांधायचं आहे, म्हणजे त्यामध्ये पाणी राहायला नको. त्यामुळे काय होतं, आपल्या मटकीला मोड आल्यावर जरासुद्धा वास येत नाही. त्यातलं पाणी पूर्ण निघालं पाहिजे. घट्ट बांधायचं, झाकण ठेवायचं आहे आणि एक 10-12 तासांनी त्याला व्यवस्थित मोड आलेले असतील. इथे मी 4 चमचे घेतलेले आहे. आपण इथे धणे घेतलेले, 1 चमचा घ्यायचं आहे आपल्याला साधं जिरं, अर्धा चमचा शहाजिरं घ्यायचं आहे, 2 दालचिनीचे तुकडे, 10 ते 12 मिरे, 2 तेजपत्ता. आपण हे मंद गॅसवर भाजायचे. मसाले भाजताना कधीही मंद गॅसवर भाजायचे. त्यामुळे काय होतं, त्याचा जो अरोमा आहे तो अतिशय मस्त आहे, तो कुठेही मसाला जळत नाही. हे भाजून झालं की त्यानंतर आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. त्याबरोबर खोबऱ्याचे कापसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत. पाववाटी खोबऱ्याचे काप टाकलेले ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पूर्ण 1 गठ्ठा लसूण घालायचा आहे. मग मिसळीला ना थोडंसं लसूण आणि आलं जास्त असलं का चव छान येते. आता हे छान भाजलं गेलं की त्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहे, त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे मस्तपैकी थंड होऊ द्यायचं आहे. हे छान थंड झालं की मी यात पहिले यातले जे खोबऱ्याचे तुकडे आणि आपण केलेला जो कोरडा मसाला होता तो एकत्र पहिले दळून घ्यायचा आहे. त्यांनी काय होतं, हा मसाला एकदम छान बारीक होतो. यापैकी आपण 2 ते 3 चमचे मसाला घ्यायचा आहे. त्यामध्ये आपलं कांदा आणि बाकी मसाले होते ना, ते सुद्धा छान फिरून घ्यायचे, म्हणजे मसाला आपला छान बारीक दळला जातो. इथे आपण मटकी जी आहे ना ती छान धुवून घेतली आहे. त्यानंतर पुरेसं पाणी घालायचं, हळद घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मटकी शिजवून घ्यायची. मटकी शिजवताना एक लक्षात ठेवायचं आहे की मटकी आपली ओव्हरकुक होता कामा नये, व्यवस्थित शिजून घ्यायची. वरची जो फेस येईल ना तो फेस काढून टाकायचा आहे आणि मटकी दाबून बघायची, छान शिजली गेली का बस, म्हणजे ती अगदी फुटायला नको, नाहीतर काय होते तुमच्या मिसळची सगळी चवच जाते. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे तेल, एक 4 ते 5 चमचे कमीत कमी तेल घ्यायचं. मिसळला थोडंसं तेल जास्त असल्याशिवाय त्याची चव येत नाही. त्यानंतर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की आपण केलेला मसाला घालायचा, म्हणजे आपण खोबरं आधी भाजून घेतलं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण केलेला कोरडा मसाला घातला आणि कांदा घातला. हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं होतं. हा मसाला छान वाटून म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. त्यानंतर हा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला मस्त तेल सुटत नाही. जरी आपण तेल भरपूर टाकलं असलं तरीसुद्धा त्याला पूर्ण तेल सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे मी लाल तिखट, हळद घातलेली आहे आणि घरगुती मसाला म्हणजे काळा मसाला घातलेला आहे. तो मसाला घालायचा आणि त्यानंतर आपण शिजलेली मटकी आणि मटकी शिजवलेलं पाणीसुद्धा घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही आधीही मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. मस्तपैकी एक उकळेल की गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवर मस्त तिला शिजू द्यायची आहे. 2-3 उकळ्या काढायच्या आहेत. सगळ्यात शेवटी घालायची थोडीशी कसुरी मेथी, त्याचबरोबर कोथिंबीर, की मस्त अशी मिसळ तयार होते. पावबरोबर एन्जॉय करा मिसळ पाव.